नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत फडणीस, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेची मिश्र अर्थव्यवस्था म्हणून लक्षणे पाहणार आहोत. हा भाग BA भाग 1च्या अभ्यासक्रमाबरोबरच MPSC व UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त आहे, कारण भारतीय अर्थव्यवस्था हा 30 ते 50 मार्कांसाठी विचारला जाणारा घटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था या दोन प्रकारच्या अर्थव्यवस्थांचं प्राबल्य आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाहीचं वर्चस्व असतं, तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केंद्रीय नियोजन पद्धती व सरकारचं अस्तित्व असतं. भारतीय अर्थव्यवस्थेने समाजवादी व भांडवलशाही या दोन्हींचा विचार करून मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. जगामधले बहुतांश देश भांडवलशाही अर्थव्यवस्था असून चीन आणि रशिया यासारख्या देशांच्या अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था आहे. भारतामध्ये समाजवादी आणि भांडवलशाही अशा दोन्ही अर्थव्यवस्थांचे लाभ मिळावेत या उद्देशाने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार भारतीय नियोजनकारांनी केलेला आहे. प्राध्यापक सॅम्युएलसन यांच्या मते ज्या पद्धतीत उत्पादन, उपभोग आणि विभाजनाच्या प्रक्रियेत बाजारातील घटकांबरोबरच सरकारी नियंत्रण देखील कार्य करीत असते, अशा अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. पहिली वैशिष्ट्य आहे राज्याची भूमिका. आर्थिक क्षेत्रात नियोजन करण्यासाठी केंद्रीय नियोजन पद्धती असते, तसेच राज्य सरकारची भूमिका यामध्ये महत्त्वपूर्ण असल्याचे आपल्याला दिसून येते. समाजवादी अर्थव्यवस्थेचे काही लाभ या अर्थव्यवस्थेमध्ये मिळवून देण्याचा प्रयत्न हा राहिलेला आहे आणि त्यामुळेच केंद्रीय नियोजन पद्धतीबरोबरच राज्यांची सकारात्मक भूमिका हा देखील महत्त्वपूर्ण घटक यामध्ये मानला गेलेला आहे. वित्तीय नियंत्रण. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वित्तीय नियंत्रण म्हणजे विमा, बँकिंग यासारख्या सर्व घटकांच्या नियंत्रणासाठी केंद्रीय नियोजन पद्धती कार्यरत असते. यालाच वित्तीय नियंत्रण असे म्हणतात, ज्यामध्ये भांडवलशाही व नाणे बाजार यांनी युक्त असलेल्या बँका आणि वित्तीय संस्थांवरती केंद्र सरकारचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे अस्तित्व हे देखील याचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. म्हणजेच येथे भांडवलशाही पण आहे आणि समाजवादी अर्थव्यवस्था पण आहे. त्यामुळे काही उद्योग व उपक्रम खाजगी क्षेत्रात सुरू केले जातात, तर काही उद्योग व उपक्रम सार्वजनिक क्षेत्रात सरकारी मालकीचे सुरू केले जातात. भांडवलशाही व समाजवादाचे एकत्रीकरण म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था आहे. भारताने ज्यावेळेला मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला, त्यावेळेला भारताला भांडवलशाहीचे काही लाभ प्राप्त व्हावेत, तसेच समाजवादी अर्थव्यवस्थेचे काही लाभ प्राप्त व्हावेत, हा दुहेरी हेतू होता. गोरगरिबांचे कल्याण विचारात घेता सगळ्याच गोष्टी बाजारांवरती सोपवणे योग्य नसल्यामुळे समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून सरकारकडे काही गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळेच सार्वजनिक वितरण व्यवस्था, रेशनिंग तसेच अन्य काही घटकांवरती, किमतींवरती सरकारचे नियंत्रण असल्याचे दिसून येते. त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे दुर्गुण कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्याचे दिसून येते. किंमत यंत्रणा व सरकारी भूमिका. किंमत यंत्रणा आणि सरकारी भूमिका हे मिश्र अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले आहे. सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित उत्पादनांच्या किमती, गुंतवणूक याविषयीचे निर्णय सरकारने नेमलेल्या कमिट्यांमार्फत घेतले जात असतात. खाजगी क्षेत्रात किंमत यंत्रणेमार्फत निर्णय घेतले जातात, मात्र सार्वजनिक उद्योगांचे नियंत्रण व निर्णय हे सरकारकडे असते, म्हणजेच जनतेने निवडून दिलेल्या लोकनियुक्त प्रतिनिधींकडे असते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाचा हेतू अधिक असल्याचे दिसून येते.
मक्तेदारी नियंत्रण आणि कामगार कायदे मिश्र अर्थव्यवस्थेचं हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानावे लागेल. येथे भांडवलशाही डोईजड होऊ नये म्हणून मक्तेदारी नियंत्रण कायदे करण्यात आलेले असतात. त्यामुळे एकाच उद्योजकाला स्वतःची मक्तेदारी निर्माण करून त्यामधून श्रमिकांचे शोषण व पिळवणूक करता येत नाही. तसेच समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे कामगारांच्या बाजूचे कायदे असल्याचे आपल्याला दिसून येते. याचा लाभ भांडवलशाहीबरोबरच समाजवादी अर्थव्यवस्थेला देखील होताना दिसून येतो. नियोजन प्रक्रिया. भारताचा विचार करता भारताने 1951 पासून नियोजनाला स्वीकार केलेला आहे. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आपण शिस्तबद्ध नियोजन साकारला आहे. 12वी पंचवार्षिक योजना सन 2012 ते 2017 या कालावधीमध्ये आपण यशस्वी पूर्ण केलेली आहे. नियोजनाचा स्वीकार करून आपण आपल्या अर्थव्यवस्थेला निश्चित ध्येय व उद्दिष्ट प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मिश्र अर्थव्यवस्थेचे नियोजनाची अर्थव्यवस्था हे देखील एक वैशिष्ट्य आहे असे म्हणावे लागेल. आर्थिक आधारभूत संरचना. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये वेगवान विकासासाठी आधारभूत संरचना अत्यंत आवश्यक असते. सिंचन, जलविद्युत निर्मिती प्रकल्प, रस्ते, रेल्वे, पोस्ट, तारायंत्रे, जहाज, हवाई वाहतूक यासारख्या आधारभूत संरचना निर्माण करण्यासाठी प्रचंड गुंतवणूक करावी लागते. सुरुवातीच्या काळात ही गुंतवणूक करण्यास खाजगी उद्योजक, भांडवलशाही तयार नसते. अशा वेळी सरकारला महत्त्वाची भूमिका बजावावी लागते आणि आर्थिक आधारभूत संरचना, सामाजिक आधारभूत संरचना व पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यावरती भर द्यावा लागतो. इतर वैशिष्ट्ये. यामध्ये सार्वजनिक कर, कर्ज, खर्च याचं नियोजन केंद्रीय पद्धतीने करताना दिसून येतं. वित्तीय संस्थांवरती नियंत्रणासाठी भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केलेली आहे. नाणे बाजार व भांडवल बाजाराच्या नियंत्रणासाठी सेबी ही संघटना कार्य करते. शेती व ग्रामीण भागाच्या नियंत्रणासाठी नाबार्ड ही संस्था कार्य करते. म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचं नियंत्रण व नियोजन असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेची मिश्र अर्थव्यवस्था म्हणून काही वैशिष्ट्ये किंवा लक्षणे आपल्याला सांगता येतील. धन्यवाद.